महाराष्ट्र सरकारचा सचिव आहे। आज या सिंधू भवन सिंधी कॉलनीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमॅन अँड MTS छत्रपती संभाजीनगर विभाग या संघटनेचं द्विवार्षिक अधिवेशन या ठिकाणी संपन्न होत आहे। या अधिवेशनामध्ये कामगारांच्या समस्यावरती चर्चा होऊन त्याच्यावरती 2 वर्षामध्ये काय काय उपाययोजना करायची त्याच्यावर मार्ग काढला जातो आणि सरकार दरबारी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या या अधिवेशनाच्या माध्यमातून मांडल्या जातात। या अधिवेशनासाठी खास करून आमचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड बाळकृष्ण चाळके साहेब आणि आमचे राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड सारंग साहेब हे सुद्धा या ठिकाणी अधिवेशनाला उपस्थित राहिलेले आहेत। तसेच आमचे शहराचे प्रसिद्ध प्राध्यापक HM देसाडा हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत। माझ्या सिस्टर युनियनचे महाराष्ट्र सर्कलचे सहाय्यक सचिव कॉम्रेड पारस जाधव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर मी सारंग साहेबांना सांगतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी ही सर्व कर्मचाऱ्यांची संघटना आहे आणि ही संघटना जात पात धर्म हे कोणतेही भेदभाव न ठेवता एकत्रित राहणारी संघटना आहे। आणि विशेष करून देवेंद्र परदेशी या डिव्हिजनचे डिव्हिजनल सेक्रेटरी आहेत, त्यांनी औरंगाबादमध्ये एक इतका सुंदर असा माहोल सहकार्यानं सोबत घेऊन सुंदर माहोल तयार केलेला आहे की आज या औरंगाबादमध्ये सगळीकडे जवळजवळ ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन NFP या संघटनेचं एक विशेष वजन आणि प्रस्थ प्राप्त झालेलं आहे। ऑल इंडिया लेवलवर आम्ही देश पातळीवर आणि सर्कल लेवलवर आम्ही संघटनेचं नेतृत्व करतो। आमच्या अनेक मागण्या आहेत, या मागण्यांवर इथे उहापोह होणार आहे। विशेष करून पोस्टमन MTSची भरती, रूल 38च्या बदल्या हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत की पोस्टमन MTSची भरती म्हणजे पोस्टमन आणि MTS कर्मचाऱ्यांवर विविध कामं लादली जात असताना त्या कामाच्या माध्यमातून पोस्टमन भरती करण्यामध्ये थोडासा डिपार्टमेंटचा हात आखडत आहे। अनेक केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे विषय आहेत। 8वं पे कमिशन आहे, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा, 18 महिन्याचा जो महागाई भत्ता आहे तो सरकारने आम्हाला दिलेला नाही तो लागू करा, अनुकंपा तत्वावरच्या नोकऱ्या सगळ्यांना द्या। या विविध मागण्यांवर आजच्या या डिव्हिजनल अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे आणि या चर्चेमध्ये जे ठराव केले जातील ते ठराव महाराष्ट्र सरकारचं आमचं अधिवेशन कुडाळ येथे होणार आहे 30-31-1ला। त्या अधिवेशनामध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब करून आम्ही पुढे ज्या ज्या आमच्या मागण्या आहेत, विशेष करून पोस्टमन MTS भरती व्हायला पाहिजे या मागणीकरता आणि अन्य सगळ्या मागण्या पोस्टमन MTSच्या घेऊन आम्ही संघर्ष करण्याचा विचार करत आहोत। त्याला अंतिम स्वरूप कुडाळ येथे 30 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला जे अधिवेशन होणार आहे त्यामध्ये आम्ही देणार आहोत। या अधिवेशनामध्ये जे ठराव पारित केले जातील ते कुडाळ अधिवेशनामध्ये फायनल करून आम्ही त्यावर जर भरती लवकरात लवकर नाही झाली तर त्यावर ठोस निर्णय आंदोलनाचा घेणार आहोत। खाजगीकरणाविरोधात काय खाजगीकरणाचं धोरण पण सरकारकडनं चालू झालं आहे। पोस्टल बिल 2023 इंट्रोडक्शन झालं आहे। वेगवेगळ्या डाक मित्र किंवा आउटसोर्सिंग फ्रँचायझी या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत आणि 12 लाख या देशामध्ये केंद्र सरकारी पदं रिक्त आहेत, ती पदं भरली जात नाहीत। या सगळ्या मागण्यांवर सुद्धा विशेष करून खाजगीकरण होऊ नये, कारण आम्ही केंद्र सरकारी कर्मचारी काम करायला तयार आहोत। आम्हाला किती पण काम द्या, आम्ही ते काम करायला तयार आहोत। पण अशा परिस्थितीत आउटसोर्सिंग किंवा खाजगीकरण झालं तर ते देशाच्या कामगारांच्या दृष्टीने अतिशय खेदजनक आणि निराशाजनक असेल, ते अवॉइड करावं म्हणून सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत। आपलं नाव राजेश सारंग, जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमन। या देशातील 71% सभासद संख्या असणारी आमची NFP एकमेव संघटना आहे। पण असं असताना सरकारच्या काही धोरणामुळे टपाल विभागामध्ये आमची एक AIPU ग्रुप C आणि NFP यांना अमान्यताप्राप्त जाहीर करण्यात आलेलं आहे। त्याच्याविरुद्ध सुद्धा संघर्ष करून पुढचा काय निर्णय घ्यायचा तोही या द्वैवार्षिक अधिवेशनामध्ये आम्ही ठोस निर्णय घेऊन त्या दृष्टीने विरोधासाठी पोस्टमन MTS युनियनच्या माध्यमातून कुडाळ येथे धरणा म्हणजे कोणत्या तरी आंदोलनाचा पावित्र्य घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत। हे विशेषत्वाने गोष्ट आहे, कारण कोणतीतरी क्षुल्लक कारणं दाखवून एका आमच्या सिस्टर युनियनला अनरेकग्नाइज करण्यात आलेलं आहे। झारखंड कोर्टाने निकाल पण दिलेला आहे की त्यांची केलेली अनरेकग्नाइज चुकीची आहे। तर अशा प्रकारे जे केलं जात आहे त्याचा सुद्धा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही ग्राउंड लेवलवर विशेष करून पिपो संघटना ही जी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आज जी कामगारांचे प्रश्न सोडवलेले आहेत किंवा कामगारांच्या प्रश्नावरती वाचा फोडली जाते। ते इतर 2 संघटना देशामध्ये आहेत, परंतु त्यांची मेंबरशिप 1968 सालापासून 10 ते 15% पुढे गेलेली नाही। काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण तळागाळातला कर्मचारी
या संघटनेच्या अधीन असून संघटनेवरती त्यांची निष्ठा आहे, विश्वास आहे. आणि हे सगळं करत असताना ही संघटना का आवश्यक आहे? कारण सरकारची कामगाराविरोधी जी नीती धोरणं आहेत त्याला विरोध करणारी, प्रखरपणे त्याच्या अगेन्स्ट उभी राहणारी एकमेव संघटना आहे आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांमध्ये ते लोकप्रिय आहे. आता शेतकरी आणि कर्मचारी ह्या देशाचा कणा आहे आणि तो कणा तोडण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने आता चालू झालेला आहे त्याला कुठेतरी शह द्यायचा म्हणून ही संघटना खंबीरपणे त्याचा मुकाबला करते. सरकारची विविध योजना येत आहेत, शॉर्टेज स्टाफमध्ये ती कामं केली जात आहेत आणि निरनिराळ्या योजनाचं आम्ही स्वागत करतो. परंतु जर मॅन पॉवर नसेल तर ते अशक्य होतं. म्हणून या खात्याच्या मार्फत रिक्रुटमेंट झाली पाहिजे, बेकारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. पर्यायाने देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण चालू झालेलं आहे सर्वसामान्यांना खर्च करण्याचं, त्याच्या अगेन्स्ट या संघटनेच्या माध्यमातून प्रखरपणे संघर्ष केला जातो. बरेचसे कामगारांचे प्रश्न आमच्याकडे निगडीत आहेत. जसं सारांनी सांगितल्याप्रमाणे नवीन पेन्शनचं गाजर दाखवून ओल्ड पेन्शन आमचा हक्क आहे तो हिरावून घेतला जातो आहे. 2004च्या नंतरच्या लोकांना जुनी पेन्शन दिली जात नाही. परंतु आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रकारचे संघर्ष करून आम्ही ती जुनी पेन्शन मिळवणार, आमचा अट्टहास आहे आणि ते मिळवणार. कारण ही संघटना कर्मचाऱ्यांचा पहिल्यांदा विचार करते, त्याच्या कुटुंबाचा विचार करते, त्याचबरोबर देशाचा नागरिक आहोत आणि त्या माध्यमातून देश जर संरक्षित राहील, सुरक्षित राहील तर तो फक्त आणि फक्त शेतकरी आणि कष्टकरी या कर्मचाऱ्यांच्या ताकदीवरतीच उभा राहील. आणि ते जर तोडण्याचे जर प्रयत्न होत असतील तरी संघटना त्याचा प्रखरपणे निषेध करेल. आणि मला खात्री आहे या देशामधल्या सर्वसामान्य शेतकरी कर्मचारी या आमच्या माध्यमातून हा देश पुन्हा व्यवस्थित उभा राहील. आणि रिक्रुटमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. बेकारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आता आम्ही फक्त टपाल कर्मचाऱ्याचा विचार करत नाही तर या देशामधील असणारी भावी पिढी कच्ची बच्ची ती उद्ध्वस्त होऊ नये म्हणून रिक्रुटमेंट झालं पाहिजे. ज्या पद्धतीने खाजगीकरणाचं ते वातावरण ठेकेदाराकडे द्यायचं सगळ्या गोष्टी आणि जेणेकरून आपलं उघड पांढरं करून घ्यायचं अशा पद्धतीचा विचार या देशाला परवडणार नाही. मशीन वगैरे ठीक आहे परंतु या देशाला जे हात आहेत त्या हाताला काम नाही असं होता कामा नये. या सगळ्या कष्टकऱ्यांच्या माध्यमातून देश आम्हाला एका चांगल्या मार्गावरती न्यायचा आहे. कामगारांचा विचार करत असताना आम्हाला देशसुद्धा घडवायचा आहे ही आमची भावना आहे. आणि या अधिवेशनामधून कॉम्रेड देवेंद्र परदेशी आमच्या महाराष्ट्र सर्कलचे डेप्युटी सर्कल सेक्रेटरीसुद्धा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा औरंगाबाद रिजन त्यांनी ज्या पद्धतीने उभा केलेला आहे त्याच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र आहे. आणि सारांनी सांगितल्याप्रमाणे इकडचे जे काही ठराव करू कामगार विरोधी काय धोरणं असतील त्याच्यावर जे ठराव केले जातील त्या ठरावाचं मूर्त स्वरूप महाराष्ट्राच्या सर्कल कॉन्फरन्समध्ये शिक्कामोर्तब केलं जाईल. आणि त्या माध्यमातून कामगारांच्या भरतीसाठी पेन्शनसाठी जो काही प्रदीर्घ संघर्ष होईल ते अखिल भारतीय हिंदुस्थानमध्ये होणार. आणि जनरल सेक्रेटरी सारंग इथे आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून तो आम्ही दिल्ली पातळीवरती तो लढा घेणार आहोत. आणि मला खात्री आहे ह्या मागणीला सर्वसामान्य जनता जी आहे औरंगाबादची ती सुद्धा आम्हाला नक्कीच सहकार्य करेल. कारण आम्हाला देश उभा करायचा आहे. केवळ संघटना उभे करून तेवढं आम्हाला चालणार नाही तर आम्ही पुढचा विचार करतो. आणि मला खात्री आहे तुमच्यासारखे पत्रकार मंडळी जर आमच्या पाठीशी उभी राहील तर आपल्या कच्च्या बच्चाचं भवितव्य सुरक्षित ठेवण्यामध्ये आम्हाला योगदान मिळेल. मी एक नागरिक आहे औरंगाबाद शहराचा. मी महाराष्ट्राच्या नियोजन मंडळाचा आणि देशाच्या नियोजन मंडळामध्ये काम केलेला अर्थशास्त्रज्ञ आहे. आणि मला जर सांगितलं की कुठलं एक खातं जी खरी सेवा सर्व देशभर सर्वांना देतं ते आहे आमचं हे पोस्ट विभाग. मी असं म्हणत असे पूर्वी आणि अजूनही ते खरं आहे. रेल मेल और जेल ने भारत बनाया. मी जगभर फिरलो आहे. सगळ्या सेवा खाजगी आहे पण अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा पोस्ट ऑफिस हे सार्वजनिक आहे. US पोस्टलचा शिक्का आहे. आणि आमच्या देशामध्ये आज सामान्य माणसाला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सेवा देणारी आणि सारंग आणि फडणवीस आणि हे आत्ता म्हणाले ही लढाई फक्त आमच्या नोकऱ्या वाचवण्याची नाही, ही या देशाच्या हिताची लढाई आहे. कारण हा देश तुम्ही पहा सामान्य माणसाला
आज आणि हे फार कमी सोडून या इतक्या याच्यामध्ये काम करतात हे सर्व लोक. तुम्ही हे बँकेचं काम करतात, पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक म्हणजे सामान्य माणसाची बँक आहे बरं का. त्याचं पेन्शन आहे ते त्याला येतं, त्याची सुखदुःखाची न्यूज त्याला येते. पण बँकेत त्याला 40-50 हजार पगार, दुप्पट पगार आणि पोस्टात निम्मा पगार. आणि गावागावामध्ये आमचे मी पाहतो उन्हा पावसात देसरडा औरंगाबाद या पत्त्यावर मला घरी आणून पोहोचवलेलं हे मी विसरू शकत नाही. आज या वेगळ्या जरी स्पीड पोस्ट वगैरे आल्या, म्हणजे मॉल किती मोठे आले तरी आपल्याला आपलं दुकान किराण्याचं लागणार आहे, तसं आपल्या किती मोठ्या सेवा हायफाय नाही. आणि बरोबर म्हटलं की पण या देशामधल्या कर्मचारी आणि शेतकरी आणि यांच्या सुरक्षेचं कारण